नागपुरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या एका युवकाला धंतोली पोलिसांनी केली अटक। वर्धा मार्गावरील अजनी चौकाकडून रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरील फुटपाथवर असलेल्या बेंचवर रात्रीच्या सुमारास तरुण-तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिक येऊन बसतात। रविवारी रात्री देखील 3 तरुणी येथे बसल्या होत्या। या दरम्यान आरोपी शांतकुमार कारने परिसरात दाखल होऊन फोनवर बोलत तरुणी समोर फिरू लागला। फिरता फिरता त्याने अश्लील कृत्य करू लागला। या प्रकरणामुळे तरुणी घाबरले, त्याला विरोध केला, पण तो थांबण्यास तयार नव्हता। एका धाडसी तरुणीने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मैत्रिणीला तातडीने पोलिसांना संपर्क करण्यास सांगितले। आपले चाळे कॅमेऱ्यात कैद झाले। हे लक्षात येताच आरोपी कारमध्ये बसून पळून गेला, पण त्याचा गाडी क्रमांक व्हिडिओमध्ये दिसत असल्याने हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। व्हिडिओ व्हायरल होताच धंतोली पोलिसांनी लगेच आरोपीला शोधून कठोर कारवाई केली। आरोपी शांतकुमार विवाहित असून तो मूळचा कर्नाटकचा रहिवासी आहे। गेल्या 4 वर्षापासून नागपुरात असून 6 महिन्यापासून एका नामांकित हॉटेलमध्ये किचन सुपरवायझरचे काम करतो, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली। नाही, ह्याच्यामध्ये जर पाहिलं की काल एक समाज माध्यमामार्फत आम्हाला काही व्हिडिओ प्राप्त झाले। त्याच्यामध्ये एक आरोपी जो आहे, ज्याचं नाव शांतकुमार आहे, जो की मूळचा हा कर्नाटकचा आहे आणि काही दिवसापासून या ठिकाणी लिमिटेड हॉटेलमध्ये तो मॅनेजर म्हणून गेले 6 महिने त्या ठिकाणी काम करतोय। आणि काही काल महिलांकडे बघून त्यांनी मास्टरबेट करण्याचा जो प्रयत्न केला आणि अतिशय अश्लील असं कृत्य त्या ठिकाणी केलं। आणि त्याच्यावरून जे आम्हाला माहिती मिळाली, त्याच्या गाडीच्या नंबरवरून आमची पथकं सकाळपासून त्याचा शोध घेत होती आणि त्याला आपण सध्या ताब्यात घेतलेलं आहे। संबंधित जी फिर्यादी आहे ते बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेली आहे, परंतु आम्ही सकाळीपासूनच जेलच्या समोर झालेलं हे कृत्य अतिशय अश्लील प्रकारचे हे केलेलं कृत्य आहे। सार्वजनिकरित्या त्यांनी बेशिस्त वर्णन आणि इतर ह्याच्यानुसार विनयभंग यानुसार गुन्हा दाखल करायची प्रोसेस बजाजनगर या ठिकाणी होईल। सध्या आरोपी बजाजनगर आणि धंतोली पोलीस स्टेशन त्याचा शोध घेत होता आणि आम्हाला तो आरोपी सकाळी मिळून आलेला आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई त्याच्यावर करत आहोत। सर, त्या संबंधी आपण तपास करत आहोत। त्याचा मोबाईलचाही तपास केला, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला आढळून आल्यात की तो थोडासा त्या संबंधी अश्लील कृत्य करण्यासंबंधी विकृत असावा किंवा त्या सवयीचा प्राथमिकदृष्ट्या तो दिसून येतो। नाही, आम्हाला समाज माध्यमांमार्फत हा व्हिडिओ प्राप्त झाला। त्यानंतर धंतोली पोलीस स्टेशन, बजाजनगर पोलीस स्टेशन हे दोन्ही ऍक्टिव्ह होऊन आम्ही ऍक्टिव्हरित्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। प्राथमिकदृष्ट्या तसंच त्याचं स्वरूप आहे, परंतु अधिक खोलात जाऊन इतर काही त्यांनी कोणाचे व्हिडिओ बनवले आहेत का किंवा कुणासोबत असं इतर व्हिडिओ आहेत का, ह्याच्या संबंधी आम्ही पुढील तपास करत आहोत।